म्हणजे म्हणतात ना, सब्र का फल मीठा होता है, तर तसंच झालंय की 2 वर्ष म्हणजे ज्या 2 टर्म आधी खासदार राहिल्यात त्यांना ज्यावेळेस खरं तर त्यांच्या खासदारकीचा रेकॉर्ड जरी चांगला असला तरी त्यांना कुठेतरी पक्षाकडून ज्यावेळेस बाजूला ठेवलं जातं आणि मग त्यांना त्यांच्याच घरातल्या आहेत म्हणजे त्यांच्याच मोठ्या बहिणीला खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जातं. मग त्यांचा तिथे पराभव होतो आणि मग सगळ्या घडामोडी खरं तर फिरतात. आता जे मी बोलतेय ना ते बीड मधल्या परळीतल्या मुंडे घराण्याविषयी बोलते आणि त्यातल्या त्यात टू बी प्रिसाईज पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या बाबतीत बोलते. तर प्रीतम मुंडेंबाबत सांगायचं झालं तर प्रीतम मुंडे यांची खासदारकी म्हणजे त्या विद्यमान खासदार असून त्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि मग त्यांच्या जागी पंकजा मुंडेंना संधी देण्यात आली. पण पंकजा मुंडेंचा पराभव बजरंग बाप्पा सोनवणेंकडून झाला. मग असं होतं की ज्यावेळेस खरं तर भाजपामध्ये तुमचं ज्यावेळेस तिकीट कापलं जातं किंवा तुम्हाला ज्यावेळेस पक्षाकडून तुमच्या संदर्भात एखादा निर्णय घेतला जातो त्यावेळेस कायम असं म्हटलं जातं की तुम्ही जेवढं शांत राहाल, संयमी राहाल, तेवढंच पक्ष तुमचा कुठेतरी विचार करेल. आणि मला असं वाटतं डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या बाबतीतही तेच झालंय की त्यांनी जे 2 वर्ष संयम बाळगला, शांतता ठेवली आणि मग आता त्यांना पुन्हा एकदा राजकारणात आणि त्यातही पक्ष संघटनेत खरं तर भाजपकडून एक मोठी संधी देण्यात आली आहे. आता पक्षानं त्यांच्यावर एक मोठी संधी म्हणण्यापेक्षा एक मोठी जबाबदारी सोपवली. ते म्हणजे बीड जिल्ह्याच्या त्या माजी खासदार आहेत. आणि मग त्यांना खरं तर म्हणजे मी जसं आधी सांगितलं तसं तिसऱ्यांदा त्या निवडणुकीसाठी शर्यतीत होत्या. पण त्यांच्या त्या राजकीय प्रवासाला किंवा खासदारकीच्या हॅट्रिक करण्याला खरं तर ब्रेक लागला आणि मग आता त्यांना काय पक्षाकडून देण्यात आलं, तर पक्षाकडून त्यांना पक्ष संघटनेत महत्वाची जबाबदारी दिली आहे. ती म्हणजे मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पश्चिम विभाग प्रभारी पदाची त्यांच्यावर जबाबदारी असणार आहे. आता या नियुक्तीमुळे काय झालंय, एकतर प्रीतम मुंडे या पुन्हा पक्ष संघटनेत कार्यरत झाल्यात. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या कार्यकर्त्यांना असा विश्वास वाटायला लागलाय आणि उत्साह वाढलाय, की आपल्या नेत्याला ज्यांना आपण नेता मानतो खरं तर प्रीतम मुंडे यांना काही कुणी हलक्यात घेण्याचं कारण नाही. कारण प्रीतम मुंडेंना खूप मोठा राजकीय वारसा आहे गोपीनाथ मुंडेंचा. गोपीनाथ मुंडेंनंतर त्यांनी दिल्लीतलं त्यांचं जे सगळं आहे ते व्यवस्थित राखलं, तो संयम ठेवला. दिल्लीतलं राजकारण समजलं आणि त्याच वेळेस पंकजा मुंडे या राजकारणात खरं तर आल्या आणि त्यांनी राज्याच्या राजकारणात आपला एक दबदबा निर्माण केला. पण मधल्या काळात जसं म्हणतात राजकारणात कधीही काहीही होत असतं, होऊ शकतं आणि मग त्याला खूप अनेक कंगोरे असतात. म्हणजे मधल्या काळात जर आपण बघितलं असेल, की पंकजा मुंडे या राज्याच्या राजकारणातही नव्हत्या आणि राष्ट्रीय सरचिटणीस जरी असल्या तरी म्हणाव्या अशा त्यांचं काही लाईमलाईट जी त्यांच्याकडे आधी होती 2014 नंतर, ती काही त्यांच्याकडे तशी नंतर दिसली नाही. पण मग आता पंकजा मुंडे पुन्हा राजकारणात आपल्याला सक्रिय झालेले दिसतात. मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळाली. आपण बोलत होतो प्रीतम मुंडेंविषयी. प्रीतम मुंडे या खासदार राहिल्या, 2 टर्म राहिल्या, तिसरी टर्म त्यांची हुकली. त्यांच्याच बहिणीला संधी देण्यात आली पक्षाकडून, पण कुठेतरी त्या संधीचं सोनं झालं नाही आणि मग तिथे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे हे खरं तर तिथून खासदार म्हणून निवडून आले. मग आता या एकूणच जी पक्षानं त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे, तर याचा राजकीय संदेश काय? तर 2 वर्षांपासून तुलनेनं कमी सक्रिय असलेल्या प्रीतम मुंडेंना संघटनात्मक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता मिळेल, त्यांना नेतृत्व करण्याची संधी पक्षाकडून दिली जाईल आणि मग पक्षानं त्यांच्यावर कामाचा विश्वास दाखवल्यानं, पक्ष संघटनेबाबत विश्वास दाखवल्यानं त्यांना सुद्धा आता एकीकडे पक्ष संघटनेची संधी मिळत असताना कुठेतरी सक्रिय राजकारणात सुद्धा त्या येऊ शकतात आणि मग त्याबाबत पक्ष कुठल्या पद्धतीनं दारं खुली करतो हे आपल्याला येत्या काळात पाहावं लागणार आहे. पण आता जी नवी जबाबदारी दिलेली आहे, जी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची जबाबदारी असणार आहे, त्याबाबत आता खरं तर म्हणजे प्रीतम मुंडे नेमकं काय करतायत आणि तिथे त्यांचं काम कसं चाललंय, पक्ष संघटनेच्या दृष्टीनं त्या किती महत्वाच्या भूमिका बजावतायत, तिथे काय गोष्टी करतायत, हे पाहावं लागणार आहे. मी जसं आधी म्हटलं तसं पार्श्वभूमी सांगायची झाली तर 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंकडे गेवराई आणि माजलगाव मतदारसंघाची जबाबदारी असेल असं सांगितलं होतं. मात्र तिथे त्या प्रत्यक्षात सक्रिय दिसल्या नव्हत्या आणि मग कार्यकर्त्यांमधला उत्साह होता तो काहीसा मावळलेला सुद्धा त्यावेळेस पाहायला मिळाला. पण आता नव्या जबाबदारीमुळे प्रीतम मुंडे
या पुन्हा मैदानात उतरतील. भाजप पक्ष संघटनेची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना पक्ष संघटना विस्तारासाठी, पक्षाची नव्यानं बांधणी करण्यासाठी जो विखुरलेला पक्ष आहे, कुठेतरी मागच्या काही काळात निवडणुकांमुळे आयाराम गयाराम झालंय, त्यांना सुद्धा जमवून ठेवणं, 2029च्या दृष्टीनं खरं तर कामाला लागणं आणि मग आपलं एक पक्षाचं मजबूत जाळं निर्माण करणं, हे खरं तर ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. त्यामुळे आता 2 वर्षांनंतरचं पक्षानं दिलेली एवढी मोठी एक चालून आलेली संधी आणि मग हे पुनरागमन खरं तर पक्ष संघटनेतलं. राजकारणात त्यांचं कमबॅक कधी होतंय ते आपल्याला बघावं लागेल. राजकारणात म्हणण्यामागचं कारण हेच, की जे विधिमंडळ किंवा देशाच्या संसदेत जाण्याची संधी ही त्यांना आता कुठे मिळतेय का हे बघावं लागेल. पण तुर्तास तरी प्रीतम मुंडेंनी मात्र पक्ष संघटनेची जी जबाबदारी मिळाली त्याविषयी पक्षाप्रती आपले आभार व्यक्त केलेत. आणि आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साह आहे. कारण मुंडेंच्या दोन्ही लेकी आता खरं तर आपल्याला पुन्हा एकदा रस्त्यावर लोकांच्या सेवेत या पाहायला मिळतील. पंकजा मुंडे मागच्या काही काळापासून आपण बघतोय, की त्यांचे दौरे सुरू असतात. त्या आपल्याला माध्यमांसमोरही येऊन बोलत असतात. पण प्रीतम मुंडे या काहीशा माध्यमांपासून थोड्याशा अंतर राखून होत्या. माध्यमांसमोर येऊन तेवढ्या स्पष्ट भूमिका मांडत नव्हत्या. पण आता त्या सुद्धा पक्ष संघटनेची जबाबदारी मिळाल्यानंतर काय करतात, त्यांचं काम कसं होतंय आणि मग पुढे कशी त्यांचा पुढचा राजकीय प्रवास कुठल्या दिशेनं वळतोय, हे आपल्याला पाहावं लागणार आहे. त्यामुळे याविषयी आपली मतं आहेत ना, ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून व्यक्त व्हा. कारण आता म्हणजे जे प्रेक्षक आपल्या लाईव्हमध्ये जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी मी पुन्हा एकदा सांगते, की या लाईव्हमध्ये आतापर्यंत आपण 3 महत्त्वाच्या बातम्यांवरती खरं तर बोललोय. सगळ्यात सुरुवातीला म्हणजे लाईव्हमध्ये आपण बोललोय, की शरद पवार हे उद्याच्या बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या मतदानाला जाऊ शकणार नाहीयेत. तर ते का जाऊ शकणार नाहीयेत, त्याची कारणं काय आहे, त्यांची प्रकृती बिघडलेली आहे. तर त्याविषयी खरं तर आपण या लाईव्हच्या सुरुवातीला बोललोय. त्यानंतर आपण म्हणजे शरद पवारांच्या प्रकृतीविषयी बोलत असतानाच आपण त्याच वेळेस थोडासा बारामती पोटनिवडणुकीचा एक आढावा घेतलाय. त्यानंतर अक्षताने खरं तर त्यानंतर राहुरी पोटनिवडणुकीचं एकूणच चित्र आणि प्राजक्त तनपुरेंची जी होत असलेली त्यांच्या भोवती जे राजकारण चाललंय किंवा ते एका मोठ्या संकटातून बाहेर पडतायत की काय, अशी एक ती बातमी आहे. त्याविषयी खरं तर अक्षताने सांगितलंय. आणि आता मी जे सांगितलं ते भाजपने प्रीतम मुंडेंना एक नवी संधी दिलेली आहे. मग त्याविषयी खरं तर आपण बोललो. त्यामुळे या सगळ्या बातम्यांवर आपण बोलतोय. आपली याविषयीची मतं असतील तर ती प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून व्यक्त व्हा. आणि आता आपण पुढच्या 4थ्या बातमीकडे वळूयात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.